नमस्कार मित्रांनो, तर मी आलो आहे माझ्या गावी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी कोकणामध्ये गणपती उत्सव साजरा करण्यासाठी. गौरी गणपती विसर्जन कालच झालेले होते. तर आज आम्ही ठरवलं की आपल्या कुलदैवतीच्या दर्शनाला जाऊया. आमचं कुलदैवत आहे भैरी भवानी आणि त्याचं जे मंदिर आहे ते आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्येच कसबा करून एक गाव आहे, त्या गावामध्ये आहे. ते जवळजवळ आमच्या गावापासून 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. आम्ही गेलो. वाटेत जाताना आम्हाला मुंबई गोवा हायवे लागला. तिकडे वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. मुंबईचे चाकरमानी आपलं गौरी गणपतीचं विसर्जन करून आपल्या मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे थोडी ट्रॅफिक जाणवली. पण पुढे रोड जरा खाली होता. आम्ही फायनली कसबा गावाच्या रस्त्याला लागलो. थोडी पुढे ट्रॅफिक आम्हाला जाणवत होती, तरी पण रिक्षावाला व्यवस्थित आपली रिक्षा चालवत होती आणि फायनली आम्ही कसबा गावामध्ये पोहोचलो. हे आहे कसबा गाव. गावामध्ये थोडी ट्रॅफिक आहे, कारण समोरून एक लाल परी येत आहे. प्रवासी चढ उतार करत असल्यामुळे तिथे थोडी ट्रॅफिक जाणवली. आणि हे कसबा गाव आहे, तुम्ही बघू शकता. याच गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी कैद केली होती. हेच ते कसबा गाव. पुढे थोडी ट्रॅफिक आहे आणि मग फायनली आम्ही आमच्या भैरी भवानी या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये दाखल झालो. दुपारचे 12 वाजले होते आणि देवीच्या आरतीची वेळ झाली होती आणि आमचे भाग्य होते की आम्हालाही त्या आरतीमध्ये सहभागी होता आले. आरुषने छानपैकी आरती घेण्याचा मान मिळवला आणि मलाही त्यासोबत आरतीचा मान मिळवला, देवीची आरती करण्याचा मान मिळवला. आरती वगैरे झाली व्यवस्थितपैकी, सगळं प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही जे आलेलो त्यांनी मग सगळ्यांनी ओटी वगैरे भरायला सुरुवात केली देवीची. आम्ही पण आणलेली ओटी, माझ्या बायकोने जी ओटी आणली होती देवीची ओटी भरण्यासाठी, दरवर्षीची जी ओटी भरायची होती ती तिने आणली होती, ती तिने भरली. आणि मग त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ आणि वहिनी आलेली, त्यांनीही आपली ओटी वगैरे आणलेली दरवर्षीप्रमाणे भरतात. देवीची कुलदैवतेची जी ओटी असते ती भरली आणि मग ओटी भरून आम्ही बाजूलाच एक कार्तिक स्वामींचं एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं. हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली. निसर्गरम्य असे कोकण बोलतात ते उगाचच नाही. पाहू शकता तुम्ही पावसाळ्यात किती निसर्गरम्य वाटतं. छानपैकी पाणी वाहत आहे, आजूबाजूला परिसर आहे. मंदिराच्या परिसरात काही प्राचीन शिलालेख सापडतात, त्याच्यावरती हिंदू देवी देवतांचे काही चित्र आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. आमच्या कुलदेवता भैरी भवानीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असा परिसर आहे आणि आजूबाजूला आणखी काही शिलालेख आहे. तिथे गणपतीची मूर्ती वगैरे आहे आणि एक छोटं प्राचीन मंदिर आहे, श्री डोळेश्वर मंदिर बोलतात त्याला. आणि त्याच्याच पुढे एक ज्ञानवापी कुंडसुद्धा आहे आणि हा त्याच्या सभोवतालचा परिसर आहे. आमची श्री कुलदेवता भैरी भवानी या तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी कसबा गावी आहे. तिकडे आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा देवीची ओटी भरण्यासाठी आलो आहे आणि तिथून पुढे आम्ही कसबा गावाच्या इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली. हेच कसबा गाव आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी कैद केले होते. तर अशा हे कसबा गाव आहे. ह्याला ऐतिहासिक सुद्धा वारसा आहे. त्याच्या पुढे एक कर्णेश्वराचं मंदिर आहे, ते खूप पुरातन काळातलं आहे. तुम्ही पाहू शकता, हेच ते कर्णेश्वराचं मंदिर आहे. पूर्ण मंदिर हे एका दगडामध्ये कोरलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे नक्षीकाम त्यांच्या दगडावरती, त्याच्या खांबांवरती आहे. मी तुम्हाला जवळून पण दाखवतो. हे बाहेरून त्याचे दृश्य आहे. एका दगडामध्ये कोरलेले असं श्री कर्णेश्वराचं मंदिर आहे. आतून तुम्ही पाहू शकता, तर आतमध्ये छानपैकी नक्षीकाम आहे. हे नक्षीकाम आहे आतमध्ये श्री कर्णेश्वर मंदिराचं. कसबा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इकडचं हे मंदिर आहे. खूप प्राचीन आहे. कर्णेश्वर मंदिर बोलतात ह्याला. त्याची माहितीसुद्धा तिथे लिहिलेली आहे. छान अशी माहिती लिहिलेली आहे. कोणी बांधले आहे, कोणत्या राजांनी बांधले आहे, त्याची सगळी इत्थंभूत माहिती इथे लिहिलेली आहे करून. तुम्ही ती वाचू शकता.
आणि त्याच्या बाजूला एक सूर्य मंदिर आहे. ते सुंदर असं सूर्य मंदिर आहे, त्याचंसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. तिथून आम्ही पुढे निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, आमच्या घरी, आमच्या गावी परत जाण्यासाठी. जाताना परत संगमेश्वर एस टी डेपोच्या इकडून आम्ही गेलो. वाहनाच्या लांबच्या लांब रांगा सुरूच होत्या. चाकरमानी आपले गावावरून मुंबईला निघालेले होते आणि अशा प्रकारे आमची जी भैरी भवानी कुलदेवतेची पूजा होती, ओटी भरायची होती, ती आम्ही भरून आम्ही आमच्या घरी आलो. धन्यवाद.